आज ना दोन्ही पोरी शाळेत गेलेल्या होत्या ना, तर म्हटलं चला क्रिशा पण झोपलेली अशी घराची साफसफाई करत होते ना. 2-4 दिवसाला नाही केली, खूपच घाण होतं ना. मग ते साफ केलं आणि म्हटलं संध्याकाळी आता लय काम केलं बाबा दुपारी, चला म्हटलं मस्त पाणीपुरी खाऊन यावं ना. पाणीपुरी खायला गेलो तर दीदी आमची व्हिडिओ काढू देत नव्हती ना. मग क्रिशाला मी सांभाळत तोपर्यंत दीदीने पाणीपुरी खाल्ली ना. मग दीदीजवळ दिलं आणि मग मी पाणीपुरी खाल्ली ना. तर आमची क्रिशा म्हणत असेल की बाबा मला हिच्याकडून तिच्याकडून तिच्याकडून हिच्याकडे देता, पण मला काही खायला देत नाही. म्हटलं थांब बाबा, तू पण खायला आलेली ना, तुला मी खायलाच देणार आहे नंतर. आता तुला चालत नाही सध्या, तर ती अशी इकडं तिकडं बघत होती ना. मग म्हटलं चला आता ही खेळती तोपर्यंत आपलं मस्त एक दाबेली पण खाऊन घ्या ना. मस्त एक दाबेली पण खाऊन घेतली होती ना. तोपर्यंत क्रिशाला दीदीजवळ दिलं ना. म्हटलं चला पोटपूजा झाली तर आता देवपूजा पण करावं ना. मग देवाची पूजा करायला म्हटलं पाया पडायला जाऊ, तर आरती चालू होती ना. मग मस्त आरती वगैरे घेतली, देवाच्या पाया वगैरे पडल्या, महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग घरी आले ना. म्हटलं आता घरी आल्यावर तुम्हाला काय वाटतं की मी आराम करेल का? नाही नाही, आपल्या नशिबात आराम बिराम काय नाही लिहिलेलं बरं का. लगेच किचनमध्ये घुसायला लागलं ना. मस्त किचनमध्ये गेले आणि आता पोरींना काहीतरी खायला करावं म्हटलं, त्यांना थोड्या वेळात भुका लागणारच होता ना. मग काय आपलं असं वरण भाताचं कुकर लावून दिलं ना. कुकरला झालं लगेच, आपल्या डाळीला पण फोडणी दिली होती ना. म्हटलं आता फोडणी वगैरे झालेली, चला पोरींना मस्त असं जेवून घ्या ना. लगेच क्रिशाला पण जेवायला घातलं. झालं. मग असं होतं आमच्या दिवसाचा. बाय बाय, नवीन ब्लॉगमध्ये भेटू.